नमस्कार मित्रांनो, युजर्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार 8 मे 2026 नंतर Instagramचे चॅट पूर्वीसारखे पूर्णपणे खाजगी राहणार नाहीत. या बदलाचा युजर्सवर कसा परिणाम होईल आणि आपण काय करावे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. आता मेटाची नवीन पॉलिसी नेमकी काय आहे? तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता? याविषयीची माहिती जाणून घेऊया. तुम्ही Instagram युजर्स असाल तर ही बातमी आधी बघा. 8 मे पासून Instagramमध्ये मोठा बदल होणार आहे. मेटा मेटाचे फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरील खाजगी चॅट यापुढे खाजगी राहणार नाहीत. याबाबत कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मेटाने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. मेटाने Instagram डीएममधून एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या काळात सोशल मीडियावरील लोकांची सर्वात मोठी चिंता त्यांच्या प्रायव्हसीबद्दल आहे. विशेषतः जेव्हा पर्सनल चॅटचा विचार केला जातो, तेव्हा प्रत्येक युजर्स इच्छा असते की त्याचे संभाषण केवळ त्याच्यापुरते मर्यादित असावे. आतापर्यंत Instagram युजर्ससाठी एक बातमी समोर आली आहे, जी अनेकांना आश्चर्यचकित करू शकते. रिपोर्टनुसार 8 मे 2026 नंतर Instagramवर पाठवलेले मेसेज पूर्वीसारखे पूर्णपणे खाजगी नसतील. कंपनी आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये असा बदल करणार आहे, ज्यामुळे युजर्सच्या चॅटिंगबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. Instagramने केला मोठा बदल. मेटाच्या मालकीचे प्लॅटफॉर्म Instagram आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोठा बदल करणार आहे. रिपोर्टनुसार युजर्सच्या प्रायव्हसीचे संरक्षण करण्यासाठी काही वर्षांपूर्वी लाँच करण्यात आलेले एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर कंपनी हटवण्याच्या तयारीत आहे. हा बदल 8 मे 2026 नंतर लागू होणार शकतो. एंड टू एंड एन्क्रिप्शन म्हणजे काय? एंड टू एंड एन्क्रिप्शनचा अर्थ असा आहे की दोन व्यक्तींमधील संभाषणे तिसऱ्या व्यक्तीद्वारे वाचली जाऊ शकत नाहीत. प्लॅटफॉर्म चालविणारी कंपनी देखील त्या चॅटमध्ये प्रवेश करू शकत नाही. Instagramने डिसेंबर 2023 मध्ये हे फीचर सादर केले, जेणेकरून युजर्सचे खाजगी चॅट पूर्णपणे सुरक्षित राहतील. 8 मे नंतर काय बदलणार आहे? रिपोर्टनुसार 8 मे 2026 नंतर Instagramवर पाठवलेले संदेश एंड टू एंड एन्क्रिप्टेड नसतील. याचा अर्थ असा आहे की कंपनीकडे चॅट आणि मीडिया फाईल्समध्ये प्रवेश असू शकतो. म्हणजे आतापर्यंत तुमच्या संभाषणाला तिसऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित ठेवणारा सुरक्षा स्तर काढून टाकला जाईल. Instagramने नियम का बदलला आहे? पूर्वी बालशोषण संदर्भात मेटाच्या एंड टू एंड एन्क्रिप्शन फीचर्सबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले होते. अमेरिका आणि यूकेमधील अनेक सरकारी एजन्सीज चाइल्ड सेक्स एब्यूज मटेरियल असलेली कंटेंट शोधण्यासाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन काढून टाकण्यास सांगितले होते. Instagram आणि Facebook मेसेंजरमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे, म्हणून या दोन प्लॅटफॉर्मवरील वन टू वन संभाषणे पूर्णपणे खाजगी आहेत. हे मेटा किंवा इतर कोणत्याही एजन्सीद्वारे प्रवेशयोग्य नाही.